तो आज जो आपके सामने मैं लेके आया हूँ पोइट्री है। ये पोइट्री ऐसी है, एक जैसे होता है ना कि माँ हो या बेटा हो, माँ अपने बेटे को प्यार दिखा सकती है या फिर बेटा अपने माँ को प्यार दिखा सकता है, लेकिन कई जगह 90% बाप और बेटे का रिश्ता ऐसा होता है, प्यार तो बहुत करते लेकिन दिखा नहीं पाते। तो उसे पे कुछ लिखा था मैंने मराठी में। टायटल आहे बाबा सांगा ना कधी मला जवळ घेणार। आईच्या कुशीत लहानाचं मोठं तर झालो, पण बाबांचा कधीतरी डोक्यावर हात राहील, मी मात्र या स्वप्नातच राहील। आईच्या खुशीत लहानाचं मोठं तर झालो, पण बाबाचं कधीतरी डोक्यावर हात राहील, मी मात्र या स्वप्नातच राहिलो। बाबा सांगा ना कधी माझं हा स्वप्न पूर्ण होणार। बाबा सांगा ना कधी मला जवळ घेणार। बाप आणि मुलाचं प्रेम हे कधी कोणाला समजलंच नाही, कारण ते कधी कोणाला बघताच आलं नाही। बाप आणि मुलाचं प्रेम हे कधी कोणाला समजलंच नाही, कारण ते कोणाला कधी बघताच आलं नाही। माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक संकटात, माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक संकटात खांद्यावर हात ठेवून कधी बाबा माझ्यासोबत असणार। बाबा सांगा ना कधी मला जवळ घेणार, कधी मला जवळ घेणार। तुमच्या प्रेमाची साथ असली ना तर मातीचं सोनं मी करू शकतो। तुमच्या प्रेमाची साथ असली तर मातीचं सोनं मी करू शकतो। आईची माया आणि बापाचं प्रेम असलं ना की मी अख्खं जग जिंकू शकतो। बाबा सांगा ना मी असं कधी जग जिंकणार। बाबा सांगा ना कधी मला जवळ घेणार, कधी मला जवळ घेणार। तुमच्या डोळ्यात मात्र खूप प्रेम असतो, तुमच्या डोळ्यात मात्र खूप प्रेम असतो, पण दाखवत तुम्ही कधीच नाही। माझ्या जीवनाला आकार देणारे तुम्ही, तुमच्याशिवाय बाबा खरंच मी काहीच नाही। माझ्या जीवनाला आकार देणारे तुम्ही, तुमच्याशिवाय खरंच मी काहीच नाही। बाबा सांगा ना एकदा कधी आपलं नातं रंगणार। बाबा सांगा ना कधी मला जवळ घेणार। बाबा स्वप्नावर तुमच्या मी खरं उतरणार। बाबा स्वप्नावर तुमच्या मी खरं उतरणार। आयुष्याच्या प्रवासात नेहमी सोबत मी असणार। तुमच्या प्रेमाची साथ लाभावी म्हणून माझा जीवसुद्धा मी देणार। तुमच्या प्रेमाची साथ लाभावी म्हणून माझा जीवसुद्धा मी देणार। फक्त एकदा सांगा ना बाबा कधी मला जवळ घेणार, कधी मला जवळ। सेकंड पोइट्री है कुछ स्पेशल पर्सन के लिए। टायटल है तुझ्या विना राहणं थोडं अवघड वाटतं। खरंच पडलोय ग तुझ्या प्रेमात, खरंच पडलोय ग तुझ्या प्रेमात, म्हणून तुझ्या विना राहणं थोडं अवघड वाटतं। तू जवळ तर नाहीस, तू जवळ तर नाहीस, पण खरंच तुला खूप बघावंसं वाटतं, म्हणून तुझ्या विना राहणं थोडं अवघड वाटतं। तुझा हसरा तो कमळासारखा गोंडस चेहरा, जणू चंद्राचा चेहरा। तुझा हसरा तो कमळासारखा गोंडस चेहरा, जणू चंद्राचा चेहरा। सवय तुझी अशी लागली जशी चंद्र आणि चांदण्याची नाती। सवय तुझी अशी लागली जशी चंद्र आणि चांदण्याची नाती। चंद्रविना चांदण्या जशा एकट्या वाटतं, तसंच तुझ्या विना राहणं थोडं अवघड वाटतं, थोडं अवघड वाटतं। तुझ्या हाताने भरवलेला घास मला रोज आठवतं। तुझ्या हाताने भरवलेला घास मला रोज आठवतं, आणि आज जेवताना तुझा प्रत्येक घास मला आठवतं। म्हणून बाळा तुझ्या विना जगणं थोडं अवघड वाटतं, थोडं अवघड वाटतं। का अशी प्रीत तुझ्याशी लागली, का तू माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागली। का अशी प्रीत तुझ्याशी लागली, का तू माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागली। आज तू जवळ नसताना मला प्रत्येक क्षण आठवतं। आज तू जवळ नसताना मला प्रत्येक क्षण आठवतं, म्हणून तुझ्या विना जगणं थोडं अवघड वाटतं, थोडं अवघड वाटतं। एक शायरी बोलना चाहूँगा ये उस शख्स के लिए जिनकी वजह से मैं इस फील्ड में आया, जिन्होंने मुझे मोटिवेट किया लिखने पर। हमारे सामने ही है हमारे मनोज भाई। तो यार तो बहुत देखे पर तुमसा ना देखा,
यार तो बहुत देखे पर तुम सा ना देखा, अपने तो बहुत देखे पर तुम सा ना देखा। यार तो बहुत देखे पर तुम सा ना देखा, अपने तो बहुत देखे पर तुम सा ना देखा। और मेरी जान यारी तो बहुत निभाई, मेरी जान यारी तो बहुत निगाही, पर ऐसा याराना ना देखा। एक शायरी है मेरी लाइफ मेरी बहन के ऊपर। बहन के खातिर अब मैं क्या ही कहूँ, बहन के खातिर अब मैं क्या ही कहूँ, वो तो एक लाजवाब सी जान है मेरी। बहन के खातिर अब मैं क्या ही कहूँ, वो तो एक लाजवाब सी जान है मेरी। जब मैं ठहरूँ तो वो कह ना सके, जब मैं कहूँ तो वो सह ना सके। ये सच की दास्तान है मेरी जान, ये सच की दास्तान है मेरी जान। पन्नों की तरह सजाऊँ तो खुली किताब है वो, पन्नों की तरह अगर सजाऊँ ना तो खुली किताब है वो। और दिल से अगर बोलूँ तो मेरे घर का मान है वो, मेरे घर का मान है वो। एक शायरी लिखी थी साम्राज्य के ऊपर। साम्राज्य मतलब किसी का अगर कोई बिजनेस है तो वो उसका साम्राज्य हो गया, कोई अगर कोई काम कर रहा है अपनों के साथ मिलकर तो वो एक साम्राज्य हो गया। ऐसे ही कुछ मेरा भी एक साम्राज्य है। तो उसके ऊपर लिखा था, मेरे साम्राज्य की चट्टान इतनी भी कमज़ोर नहीं, मेरे साम्राज्य की चट्टान इतनी भी कमज़ोर नहीं कि कोई भी आके गिरा दे। हमारी मेहनत इतनी भी कम नहीं कि कोई भी मेरे साम्राज्य की नींव को हिला दे। साम्राज्य की चट्टान इतनी भी कमज़ोर नहीं कि कोई भी आके गिरा दे। हमारी मेहनत इतनी भी कम नहीं कि कोई साम्राज्य की नींव को हिला दे। जिसे भी आना है सामने से आओ, जिसे भी आना है सामने से आओ। मेरा साम्राज्य ऐसा है जो सबको मिट्टी में मिला दे, सबको मिट्टी में मिला दे। एक लास्ट 4 लाइनें बोलना चाहूँगा। सॉरी, पोइट्री है लास्ट। टाइटल है का तू अशी सांग ना मला। जीवनाच्या प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक संकटात तू माझ्यासोबत असते। जीवनाच्या प्रत्येक संकटात आणि प्रत्येक क्षणात तू माझ्यासोबत असती। कोणाचाही विचार न करता तू माझ्यासोबत कायम असती। का तू अशी सांग ना मला, का तू अशी सांग ना मला। माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक संकटात तू माझं मार्गदर्शन करते। माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक संकटात तू माझं मार्गदर्शन करते। माझ्या प्रत्येक वाईट सवयीला तू माझ्यापासून हिरावून घेते। का तू अशी सांग ना मला, का तू अशी सांग ना मला। माझ्या प्रत्येक दुःखात तू दुःखी असती, माझ्या प्रत्येक सुखात तू सुखी असती। माझ्या प्रत्येक दुःखात तू दुःखी असती, माझ्या प्रत्येक सुखात तू सुखी असती। माझ्या वाटेला आलेल्या संकटात तू माझ्या समोर असती। का ग तू अशी सांग ना मला, का तू अशी सांग ना मला। मागच्या जन्मीच माझ्या पुण्याचं फळ आहेस तू, मागच्या जन्मी माझं पुण्याचं फळ आहेस तू। माझ्या हृदयातला प्रत्येक ठोका आहेस तू। मुळात म्हटलं ना तर माझा जीव आहेस तू। का तू अशी सांग ना मला, का तू अशी सांग ना।